शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठ्या आनंदाची बातमी आता पेपरच्या माध्यमातून आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, पी-एम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये एक सोबत येणार आहे. या दोन्ही हप्त्याची तारीख आता संपूर्ण सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पेपरच्या माध्यमातून ही तारीख आता स्पष्टपणे बातमीमध्ये समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3 वाजतानंतर ही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित व्हायला सुरुवात होणार आहे. तर एवढा हप्ता लवकरात तुमच्या खात्यामध्ये कोणत्या कारणास्तव येणार आहे? सरकारने सांगितलेलं आहे की लवकर हप्ता तुमच्या खात्यामध्ये कोणत्या कारणास्तव देऊन राहिलो आहे आणि काऊन देत आहेत, तर त्याचं कारण देखील सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. तर मित्रांनो बघा, हे पेपरच्या माध्यमातून जाणून घेऊया. शेतकऱ्यांसाठी आज मोठी गुड न्यूज आलेली आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही लाईव्ह प्रूफ पाहू शकता. पी-एम किसान महासन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता दुपारी तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आणि त्याचसोबत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचे 4,000 रुपये सरकारच्या माध्यमातून लवकरच तुमच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे. तर बघा, माहिती लवकरात लवकर तुम्हाला मी सांगत आहे, कारण की हे काऊन तुमच्या खात्यामध्ये कोणत्या कारणास्तव इतक्या लवकर हे हप्ता दिला. आताच तर पी-एम किसान योजनेचा हप्ता मिळाला, आताच तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होत असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे. मित्रांनो हो, आताच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पी-एम किसान योजनेचा 21वा हप्ता देण्याची घोषणा केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी. तर बघा, हा हप्ता लवकर येत आहे देखील. प्रश्नाचं उत्तर पुढे जाणून घेऊया. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी, मोठी खुशखबर आलेली आहे. ती म्हणजे आता पी-एम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता दुपारी 3 वाजतापासून तुमच्या खात्यामध्ये येण्याची माहिती त्यांनी सांगितली. बघा, शासनाच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेऊया, कारण की महत्त्वपूर्ण जी आर त्यांनी निर्गमित केलेला आहे. बघा, एका महत्त्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यात आला. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता नुकताच मिळाला आहे. आता तुम्हाला माहीतच असेल की पी-एम किसान योजनेचा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये मिळाला. आता 2 ऑगस्ट रोजी बघा, शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी-एम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला मिळाला. परंतु आता शेतकरी बांधवांना बघा, हा हप्ता लवकरात येण्याचं कारण काय असणार आहे? शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने बैठक घेतली. बघा, म्हणजेच की तुम्ही माहीतच आहे, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पार पडलेली या बैठकीमध्ये एकच निर्णय त्यांनी घेतलेला आहे की शेतकरी वर्ग आपल्यावर नाराज झाला आहे. आता शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी नमो शेतकरी आणि पी-एम किसान योजनेचा हप्ता दुबारा आपण लवकरात लवकर देऊन देऊया, असंच सरकारचं म्हणणं झालं. कारण की शेतकरी बघा नाराज झाला. एकदाच शेतकरी नाराज झालं तर सरकारला सत्तेवर बसायचं जेव्हा टाईम येईल तेव्हा सरकारला पडावंच लागणार, हे त्यांच्या माइंडमध्ये ही गोष्ट सेट झालेली आहे. बघा, केंद्रात आणि महाराष्ट्रात बघा दोन्हींकडे बीजेपी सरकार असल्यामुळे हा मोठा निर्णय बघा घेण्यात आलेला आहे. बघा, शेतकऱ्याला थोडासा या ठिकाणी आधार मिळावा यासाठी मोठा निर्णय जाहीर करण्यात आला. बघा शेतकरी बांधवांना, म्हणजेच की आता 21वा हप्ता पी-एम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि 8वा हप्ता तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा टोटल 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी माहिती शासनाने इथं डायरेक्ट पेपरच्या माध्यमातून देण्यात आलेली माहिती असणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यात 36 जिल्हे आहे. या 36 जिल्ह्यांमध्ये 2 टप्पे करण्यात आलेले आहे. तर बघा, याचा अर्थ पी-एम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज दुपारी तुमच्या खात्यामध्ये 18 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात येणार, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, राहिलेल्या 18 जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासामध्ये हा हप्ता वितरण करण्यात येणार आहे. म्हणजे 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये देखील हे पैसे जमा होणार आहे. बघा, एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्याचं काही तांत्रिक अडचणी येतात, म्हणून त्या अडचणी येण्या नसाठी त्यांनी ह्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, पेपरच्या माध्यमातून दिलेली ही माहिती असणार आहे, पेपरच्या माध्यमातून आलेली ही बातमी असणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, पगार आज कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे पडणार आहे आणि पण याची यादी सरकारने दिलेली आहे. 18 जिल्ह्यांच्या मध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नक्की बघा. नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि पी-एम किसान योजनेचे 2,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. तर मग आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची अशी माहिती आहे, ते अनेकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा वेळेवर निधी जमा होत नाही. पण आता सरकारकडे निधीची उपलब्धता खूप आहे. बघा, सरकारकडे निधी असल्यामुळे आता हे निधी तुम्हाला वाटप करणार आहे. पी-एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा निर्णय त्यांनी या कारणास्तव घेतलेला आहे. आता तुमचा प्रश्न क्लिअर झाला असेल की कोणत्या कारणास्तव लवकरात लवकर आपल्याला हप्ता वाटप करत आहे. तर बघा, बऱ्याच वेळा काय होते की जेव्हा हप्त्याचा टाईम येते तेव्हा हप्ता शेतकऱ्याला मिळत नव्हता, काही तांत्रिक अडचणी येत्या आणि त्यामुळे बघा बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये आता असा निर्णय जाहीर करण्यात आला, दोन्ही हप्ते आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये
येणार आहे। ही बातमी 100% खरी आहे शेतकरी बांधवांनो, कारण की बघा बातमी डायरेक्ट पेपरच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे। बघा सरकारच्या माध्यमातून मोठी बातमी या ठिकाणी सर्वप्रथम शेतकऱ्याला मिळालेली आहे। तर चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील। मित्रांनो, 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे। लगेच तुम्हाला 18 जिल्ह्यांची यादी बघायचं आहे। बघा हे चेक कसं करायचं तुम्हाला मी सांगतो व्हिडिओमध्ये, तुम्ही नक्की बघत राहा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एक महत्त्वाची बैठक म्हणजे त्या मीटिंगमध्ये त्यांनी काही इथं निर्णय घेतलेले आहे। ते दोन्ही हप्ते एकाच वेळी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती आज शासनाच्या माध्यमातून मिळालेली आहे। तर मग आता शेतकरी बांधवांनो, मागच्या वेळी तांत्रिक अडचणी या ठिकाणी आल्या होत्या, तांत्रिक अडचणी येणार नाही आणि सरकारच्या माध्यमातून तुम्हाला हप्ता मिळणार। दोन्ही हप्ते तुम्हाला जवळपास एकाच वेळी मिळणार आहे, एकाच टायमिंगवर मिळणार आहे आणि एकाच सोबत 4,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे। तर बघा अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे। बघा त्या अगोदर PM किसान योजनेचा हप्ता आला होता, म्हणजेच की जवळपास एका महिन्याची गॅप तुम्हाला पडलेली होती। बघा मग आता PM किसान, नमो शेतकरी ह्या दोन्ही हप्त्याचा आता तुम्हाला गॅप होणार नाही। शासनाने अर्जंट निर्णय घेतला आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे 4,000 रुपये दोन्ही हप्त्याचे म्हणजे दोन्ही योजनेचे 4,000 रुपये तुम्हाला एक सोबतच येणार आहे। बघा दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये सोबतच येणार आहे। PM किसानचा SMS आणि नमो शेतकरी योजनेचा SMS असा वेगवेगळा तुम्हाला येणार नाही, डायरेक्ट 4,000 रुपयाचा SMS तुम्हाला येणार आहे। आता कोणत्या दिवशी हे पैसे येणार बघा, कारण की तुम्हाला 1-2 कामं करायची आहेत, त्या कामाच्या अगोदर तुम्हाला हे पैसे मिळू शकणार नाही। बघा तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहे, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाही। म्हणजेच DBTच्या माध्यमातून तुम्हाला हे कुठल्याही योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटवरती क्रेडिट होत असते। त्यानंतर बघा तुमच्या बँक खात्याला आणि तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर हप्ता जमा झाल्याचा SMS तुमच्या मोबाईल नंबरवर येणार आहे। बघा जर इतके तुमचे प्रॉब्लेम असेल, मोबाईल नंबर लिंक नसेल तर पासबुकला जाऊन तुम्हाला एंट्री करून घ्यायची आहे आणि किंवा पासबुकच्या आधार कार्डला तुम्हाला लिंक करून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने हे 2 ते 3 कामं तुम्हाला करून घ्यायचं आहे। त्यानंतर एक माहिती त्यामध्ये सांगण्यात आलेली आहे की तुम्ही फार्मर ID काढली नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला फार्मर ID काढून घ्यायची आहे। त्या व्यतिरिक्त बघा फार्मर ID शिवाय तुम्हाला हप्ता मिळणार नाही, त्यांनी सांगितलेलं आहे। आता कोणत्या बँकेमध्ये हप्ते जमा होणार तर बघा तुमची कुठलीही बँक असू द्या, त्या बँकेला IFSC कोड तुम्हाला असेल तर 100% तुम्हाला हप्ता मिळणार आहे। असं नाही की तुमच्या बँक ऑफ इंडियामध्ये, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, तर या बँकेमध्ये तुम्हाला पैसे येणार असं जरुरी नाही। कुठल्याही बँकेचं खातं असू द्या, तुमचं बँक खातं चालू असायला पाहिजे, तुमच्या बँकेला IFSC कोड असायला पाहिजे, तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे। त्या व्यतिरिक्त बघा आता कुठल्या जिल्ह्यातनं हे पैसे मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, इथं सरकारने आता जिल्ह्यांची यादी सांगितलेली आहे, तर जिल्ह्यांची यादी आपण लगेच बघून घेऊया। बघा नाशिक, औरंगाबाद, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा करण्यात, त्यानंतर नंदुरबार, सांगली, सातारा, सोलापूर, रायगड, पालघर, ठाणे, बुलढाणा, चंद्रपूर, अकोला, अमरावती आणि या सर्व जिल्ह्यांमध्ये तुम्हाला हप्ता सर्वात आधी पहिल्या टप्प्यामध्ये मिळणार आहे। आता बघा तुम्हाला हप्ता कधी मिळणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो, पेपरला ही बातमी आलेली आहे, म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे मिळणार आहे, म्हणजेच गुड न्यूज तुमच्यासाठी येणार आहे। आज दुपारी 3 वाजल्यानंतर ही काही यादी तुमच्यासाठी महत्त्वाची होती की सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता जेव्हा कधी येणार तर तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्र येणार आहे, असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। तर अशा पद्धतीची माहिती होती। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।